मोठी बातमी समोर येते। महायुती बहुमताच्या दिशेने आपली वाटचाल करते। 115 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत, त्यामुळे पहिल्या कलामध्ये महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचं बहुमत हे जवळपास निश्चित होत आहे। दहिसरमध्ये सेनेचे मंगेश पांगारे विजयी झाल्याचं कळतंय। आता एक क्षणाचा निकाल आपण बघतो। ठाकरेंच्या राजू मुल्लांचा त्यांनी पराभव केलेला आहे, त्यामुळे एक एक करत एक एक निकाल आता समोर येताना दिसत आहेत। पण मुंबईच्या बाबतीत मोठी बातमी, मुंबईच्या जनतेच्या संदर्भातली मोठी बातमी ही आपण पाहतोय की मुंबईच्या जनतेने नेमका कौल कोणाला दिला। 115 जागांवरती आपण जर पाहिलं तर महायुतीची वाटचाल जी आहे ती सत्तेच्या दिशेने होताना दिसते। पण त्याचबरोबर आणखीन एक पुढली ब्रेकिंग न्यूज येताना दिसते प्रियंका, ती देखील आपण जाणून घेऊयात। तर पुण्यामध्ये भाजपचं दुसरं पॅनल देखील विजयी झालेलं आहे। पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 चे सर्व भाजपचे उमेदवार विजयी झालेत। मोठी बातमी पुण्यातून समोर येते। पुण्यामध्ये भाजपचे 10 उमेदवार हे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 10 मधून जे काही भाजपचे उमेदवार होते ते सगळे विजयी झाले। राज्यातली परिक्षेत्राच्या दृष्टीने, क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे महानगरपालिका ही सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे। त्याला मिनी विधानसभा म्हटलं जातं। तिथे प्रभाग 10 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार जे ते विजयी झालेले आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये भाजपने आपली प्रतिष्ठा ही जवळजवळ राखल्याचं दिसून येतं। त्यामुळे अण्णांनी, मुरली अण्णांनी आपल्या ट्रकचा स्पीड कायम ठेवलेला दिसतोय। त्याला मात्र अजितदादा ओव्हरटेक करू शकलेले नाहीत। मेट्रोचा प्रवास फ्री देणार अशी मोठी घोषणा अजितदादांनी केली। एक कलाम 5 काम, पण ते काय मात्र जनतेच्या पचनी पडलेलं दिसत नाही। तरीही जनतेने तिथे भाजपलाच पसंती दिलेली दिसते। पुन्हा आपले ट्रक्स आलेले आहेत। विचार सर, काय काय घेऊन येत आहेत ट्रक्स? बरोबर आहे, ट्रकचा स्पीड काय सांगतो त्यावरची आकडेवारी आपण बघतोय। मुंबई 85 जागांवर भाजप जी आहे ती आघाडीवरती आहे। त्याचबरोबर शिवसेना उभाठा 57 जागांवर आघाडीवर आहे। आणि एकीकडे आपण बघतोय एकनाथ शिंदेची शिवसेना 30 जागांवर आघाडीवर। त्यामुळे स्ट्राईक रेट जर बघितला आपण तर शिवसेना उभाठा पक्षाचा स्ट्राईक रेट हा जास्त दिसून येतो। बिलकुल, मनसे 9 जागांवरती आघाडी कायम ठेवून आहे। त्यामुळे बघूयात ही आघाडी पिछाडी कशा पद्धतीने सुरू राहते। यात काँग्रेस देखील जर आपण पाहिलं तर पिछाडीवरती, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 1 जागेवरती। काँग्रेसचा आकडा देखील जाणून घेणं, 11 जागांवरती काँग्रेस जी आहे ती आघाडीवरती असल्याचं आपल्याला बघायला मिळते। तर अजित पवार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागेवरती त्यांनी आघाडी जी त्यांची कायम ठेवलेली आहे। पण या सगळ्याच्यात मला उत्सुकता होती ती वंचित बहुजन आघाडीबद्दल, पण त्यांनी मात्र आपलं खातं जे काय ते उघडलेलं दिसत नाहीये। 10 जागांवरती इतर अपक्ष हे आघाडीवरती असल्याचं आपण पाहायला मिळतंय। पण हे स्पष्ट आहे, पाण्यासारखं स्वच्छ आहे की मुंबईमध्ये महायुतीची सत्तेच्या दिशेनं वाटचाल होताना दिसते। मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येते आपल्या समोर। मुंबईमधून ही मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये सेना उभाठाचे नरेश पाटील हे पिछाडीवर आहेत आणि तिथेच MIMचे उमेदवार हे आघाडीवर दिसून येतात। त्यामुळे मुंबईत वॉर्ड क्रमांक 136 मध्ये MIMचे उमेदवार जमील कुरेशी आघाडीवरती आहेत। यानंतर जाऊयात मालेगावमध्येतलं गणित जर आपण लक्षात घेतलं तर तिथं छोट्या मोठ्या तिथल्या स्थानिक आघाड्यात मालेगावमध्ये जी स्थानिक इस्लाम पार्टी आहे त्यालाच उमेदवारांनी जास्त पण पसंत। शिवसेनेच्या 18 उमेदवारांना आपण जर पाहिलं तर मालेगावमध्ये मंत्री दादा भुसेंनी जोरदार कामगिरी केलेली म्हणजे होती। त्यांनी अपयश त्यांना आलेलं आहे। मालेगावात इस्लाम पार्टीचे 19 उमेदवार जे ते विजयी झालेले आहे आणि शिवसेनेच्या 18 उमेदवार तिथं विजयी झाल्याचं कळतंय। दादा भुसेंचा अर्थातच प्रयत्न होता सत्तेच्या दिशेने आपण वाटचाल करूयात, पण ते मात्र काही होताना दिसत नाहीये। मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचे 19 जण विजयी झाले। त्यामुळे मालेगावने स्थानिक पार्टीलाच त्यांच्या पसंती दिलेली आहे। 19 उमेदवार मालेगावमधून इस्लाम पार्टीचे विजयी झालेले आहेत। दुसरीकडे सुषमा अंधारे म्हणजे भले सत्तेच्या दिशेने वाटचाल होत नाहीये, पण एकूणच राज्यभरात आपण उभाटा मनसेचं एकत्रीकरण झाल्यानंतर जी काही कामगिरी आहे त्यातनं जो काही वेगवेगळ्या ठिकाणांवर आकडा समोर येताना दिसतोय त्याच्या विजयाचं सेलिब्रेशन त्या करताना दिसत आहे। सुषमा अंधारेने देखील प्रचाराच्या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या प्रचार सभा घेतलेल्या होत्या, राज्य पिंजून काढलं होतं। सुषमा अंधारे या दिसतात आणि कार्यकर्त्यांचा जो काही जल्लोष आहे तो दिसून येतोय। एक भक्कम विरोधी पक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना उभाठा किंवा ठाकरे बंधूंचा जी काही युती आहे ती पुढे येऊ शकतात। ते मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी जी आहे ती विजयी झाल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगर मधून मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट या उभ्या होत्या तिथून आणि तिथून त्या निवडून आलेल्या आहेत। त्यांचा विजय झालाय। संजय शिरसाटांवरती टीका झाली, घराणेशाहीची टीका करण्यात आलेली होती, पण घरात त्यांनी तिकीट दिलं नव्हतं। त्यांची मुलगी जी आहे ती आता नगरसेवक झाली, ती विजय झाल्याचं कळतंय।